Good afternoon everyone. My name is Neeraj, son of Mr. Mahendra and Miss Smita. I completed my MS from USA. अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. मुलांनो, बरेच लोक असे असतात जे फक्त स्वतःसाठी जगतात, मात्र फार कमी लोक असे असतात जे समाजासाठी नाहीच तर पुढच्या बऱ्याच पिढ्यांना समृद्ध करून जातात. अगदी असेच कार्य माझे आजोबा शिक्षक महर्षी स्वर्गीय देवीदास दामोदर विस्पुते यांचे आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही फॅमिली आहे तरी कोण? चला तर आपण जाणून घेऊया. क्लॅप करो. सर्वसाधारण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता, मात्र परिस्थितीच्या नावाने ते रडत बसलेत का? नाही. आम्ही हरण्यासाठी खूप कारणं निवडतो, मात्र जिंकण्यासाठीचा मार्ग जो निवडतो ना तो यशस्वी होतो. अशीच बापूसाहेबांची यशाची गाथा आज आपण इथं बघणार आहोत. तर आज हे छोटंसं गाव तुम्हाला दिसतंय, छोटंसं कुटुंब आहे. झाड दिसतंय, घर दिसतंय, घराजवळ आई बसलेले आहेत आणि तिकडे फॅमिली मेंबर उभे आहेत. चला मग आपण आज ओळख करून घेऊया या कुटुंबाची. बापूसाहेब लहानपणी अगदी छोट्याशा साक्री तालुक्यातल्या मस्दी या गावी राहत असत. कोणत्या गावी मुलांना? तुम्ही ऐकायचे. मी नंतर सर्वांना प्रश्न विचारणार स्टोरी. मस्दी या गावी. ओके. तर गावी बापूसाहेब हे त्यांचे आई बाबा, बापूसाहेब हे लहानपणीचे बापूसाहेब, त्यांचे आई बाबा, त्यांची दोघं भावंड आणि त्यांच्या तिघं बहिणी. अगदी संस्कारक्षम असं आनंददायी कुटुंब गुण्या गोविंदानं मस्दी या गावी आनंदाने राहत होतं. प्रवास करण्याचा आणि अत्यंत जिद्द हातात पकडून हे नांदत होते. संपूर्ण कुटुंब अत्यंत साधारणपणे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत असतानाच 3 बहिणी 3 भावंडे या सर्वांचे शिक्षण घेणे त्यांना मुळीच शक्य नव्हते. बघा मुलांनो, 3 बहीण 3 भाऊ या अशा परिस्थितीत शिक्षण महर्षी बापूसाहेब डी विस्पुते यांनी आपले जीवन मस्दी, तालुका सागरी, जिल्हा धुळे येथे सुरुवात केली. आपण समजलेलं होतं. यानंतर प्राथमिक शिक्षण त्यांनी मस्दी या गावी पूर्ण केले. बघा, प्राथमिक शिक्षण त्यांनी छोट्याच पूर्ण केले. बघितलं मुलांनो, बापूसाहेबांचा जीवन प्रवास कोणत्या गावातून झाला? बरोबर. बापूसाहेबांचं बालपण मस्दी या साक्री तालुक्यातील अगदी छोट्याशा गावातून सुरू झालं. त्यांनी तिथे काय घेतलं? त्यांचं प्राथमिक शिक्षण. पण आता प्राथमिक शिक्षण गाव छोटं असल्या कारणाने शाळा फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंतच होती. आपलं धुळे शहरासारखं गाव मोठं होतं का? नाही ना. मस्दी हे गाव अगदी छोटं होतं, त्यामुळे तिथे फक्त प्राथमिक शिक्षणाची जिद्द होती. पण आता पुढे जे शिक्षण कसे करायचे, शहरात कसे जायचे असे प्रश्न त्यांना येऊ लागले आणि ते खूप विचार करू लागले की मग मी शहरात शिकण्यासाठी कसे जाऊ, पुढचे शिक्षण मी कसे घेऊ. परिस्थिती अत्यंत गरीब आहे, जवळ पैसा नाही शहरात जाण्यासाठी. बाळ, काय झाले तुला? आई मार्फत शहरामध्ये शिकायचं, पण आपल्याकडे पैसे नाही. तुला शिकायचे आहे ना, मग काळजी करू नकोस. मी हवं तर भांडी कोणी विकेन, पण तुला शिकवेन. ऋषी बाळ, तुझी जोर से बोलो. बाळ, तुझी मोठा हो, समाजासाठी काहीतरी कर. बापूसाहेबांना होकार मिळाला शहरात जाण्यासाठी आणि बापूसाहेब आता शहरात जाण्यासाठी धुळे शहरासाठी निघाले आहेत आणि निघण्याच्या आधी ते आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेत आहेत. बघा मुलांनो, बापूसाहेब आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन धुळ्याच्या प्रवासाला निघत आहेत.
बापूसाहेबांनी आशीर्वाद घेतले आहेत. आता बापूसाहेब प्रवासाला निघाले आहेत, पण शहरात जाण्यासाठी बापूसाहेबांकडे पैसा नाही, म्हणून चक्क मस्ती ते धुळे 35 किलोमीटर एवढा मोठा प्रवास त्यांनी पायी जाण्याचे ठरवले. बघा, एवढा मोठा प्रवास विचार करू शकतो आपण पायी जाण्याचा? आपण 1 किलोमीटर पायी जाऊ शकत नाही. त्या काळी बापूसाहेबांनी 35 किलोमीटर और कोशिश करने वालों की कभी बापूसाहेब हरलेत का? जवळ पैसा नाही, ठरवायला पाहिजे आणि तरच जग बदलेल आपलं, आणि तरच आपण काहीतरी करू शकतो. 3 वर्षानंतर बापूसाहेबांनी खडतर प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि ते मोठे झाले. आता ते नोकरी करू लागले. त्यांच्या हुशारीमुळे, त्यांच्या चिकाटी बघून आणि खूप चांगले समाजामध्ये त्यांनी मित्र देखील मिळवले. मित्र कमवणं हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे, जे आपल्याला बापूसाहेबांच्या प्रवासातून समजतं. त्यांच्या आयुष्यात खूप चांगले चांगले मित्र आले. चांगल्या मित्रांची सोबत कशी असावी हा प्रवास आपल्याला सांगतो. त्यांनी चांगल्या मित्रांची सोबत मिळवली, पण मात्र मनात अजून काहीतरी, त्यांना प्रमोशनही मिळालं त्यांच्या हुशारीमुळे. मात्र या समाजासाठी आपण काहीतरी करावं ही एकच जिद्द त्यांच्या अंतर्मनात होती. मी तर शिक्षण घेतलं, मी इतका खडतर प्रवास करून शिक्षण घेतलं, तर या शिक्षणाचा उपयोग काय? माझ्यासारखे अनेक लहान मुलं आहेत ज्यांना शिक्षण इझिली मिळत नाही, गुणवत्तापूर्वक मिळत नाही, आणि याच ध्येयानं बापूसाहेब दिवस रात्र त्याच विचारात ते राहू लागले. त्यांना इतिहास घडवायचा होता. त्यांना 23 ऑगस्ट 1990 केला होता, त्यामुळे त्यांना चांगली नोकरी पण मिळाली. नोकरीत त्यांनी इतकं प्रामाणिक आपल्या भाषेत प्रमोशन देखील त्यांना मिळाले. पण प्रमोशन मिळाल्यानंतर पण ते थांबले नाही. त्यांनी असं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शाळा स्थापनेचा आरोपण केले. ती संस्था म्हणजे आदर्श शिक्षण संस्था. बघा मुलांनो, 23 ऑगस्ट 1990 रोजी छोटीशी एक संस्था स्थापन केली. संस्थेचे बीजारोपण केले. ती संस्था म्हणजे आदर्श शिक्षण संस्था. 7 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एवढी संस्था सुरू केली आणि आज तीच संस्था KG to PG पर्यंत मोठे शिखर गाठत आहे. याच संस्थांमध्ये 2025 रोजी आपण अशा 7 संस्था आपल्या धुळे शहरात मोठ्या यशस्वी कार्यरत आहेत. सारखा सांभाळतात. एकदा जोरदार काढा. एखादी वकील असेल, केस लढणारा असेल, त्याला ॲडव्होकेट नावाचंच मिळून जातं का? नाही, त्याच्यासाठी त्याला कितीतरी अभ्यास करावा लागतो. तेव्हा जाऊन कुठेतरी त्याच्या नावापुढे ॲडव्होकेट हे मिळतं. त्याचप्रमाणे क्रिएटर म्हणजे विचारवंत आणि कृतिशील विद्यार्थी